यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभिधानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। श्रीमद् भगवद गीता चौथ्या 7 नंबरचा श्लोक आपण सेवेकरता घेतलाय। गुरु जगदंबा मातेच्या प्रकाश सेवादाना थोड्या वेळ सेवा। महायोगपीठे देवीमरथ्यामरं पुंडरीकाय दत्तं मुनीन्द्रै समागततिष्ठान्तमानन्दकन्दम् परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकार्येषु सर्वदा। सर्वमंगलमांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्रीर्विद्युर्ध्रुवा निस्तिर्मतिर्मम। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दं ईशमानन्दिवल्लभम्। सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रविनाशाय श्रीकृष्णाय नमः। प्रयाता जनित
जन्मनामार्थ झाला दयाने सदा वासनामात केला दयाचे मुखी सदा नाम कीर्ती नमस्कार माझा श्री ब्रह्म चैतन्य मूर्ती ध्यानमूलं गुरुमूर्ती पूजामूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुवाक्य मोक्षमूलं गुरुकृपा मस्तक हे पायावरी वारकरी संतांच्या यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान धर्मस्य तदात्मानं सुजम्यहम् परित्राणाय साधूना विनाशाय दुष्कृतं धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे भगवान परमात्मा कुरुक्षेत्रावर अर्जुनाला चौथ्या अध्यायामध्ये उपदेश करतात ज्ञान सांगतात आपल्या चिलपूर गावामध्ये चालत असलेला हा नवरात्र उत्सव जवळजवळ 3 तप होऊन गेले विषय झाला 3 तप झाले असा नवरात्र उत्सव चालूच आहे पूर्वीपासून चालू आहे कारण त्याला काय आधी नाही जाणता नाही अनादी म्हटलंय त्याला तर तो हे सर्व भाविक मंडळी निष्ठावंत मंडळी आपल्या मातेचा जगदंबा मातेचा सप्तशृंगी मातेचा उत्सव करतात 9 दिवस ज्ञानदान होतंय हरिपाठ होतोय काकडा होतोय आणि त्याचा परिणाम होत असतो तसा यज्ञाचा परिणाम होतो ना यज्ञ जे केले जातात त्या आवतीचा त्या तुपाचा त्या धान्याचा त्या मंत्राग्नीचा परिणाम होतो आणि पर्जन्यवृष्टी होत असते तर कलियुगामध्ये महाराज म्हणजे अवघ्या वाटा झाल्या क्षीण कली न घडे साधन उचित विधी विधान न कळे न घडे सर्वसा भक्तिपंत बहु सोपा हा यज्ञ हा नाम जप यज्ञ सोपा यज्ञ सगळे यारे यारे लहान थोर याची भरत येणारे कुणी या हरिपाठाला पहिल्यांदा सर्वांच्या गळ्यात टाळ पाहिला आज काय परिणाम वातावरण निर्मिती होत असते वारीला ज्यावेळेस आपल्याला वारीला चालतं त्यावेळेस त्याला कोणी कामाला तरी कार्य भजन करतात का त्याचा परिणाम होत असतो म्हणून ह्या यज्ञाचा सात्विक परिणाम होत असतो ते व्हायब्रेशन आपल्याला जरी दिसत नसले पण त्याचे संस्कार होतात करून त्याचा परिणाम होत असतो ब्रह्ममुहूर्त अकरासर हरिपाठ ही तर वारकरीची सध्याचे आणि त्यानंतर ज्ञान यज्ञ होतोय दररोज माऊलींना 4थ्या अध्यायामध्ये सांगितलंय नाही ज्ञानेन सदृश्यम हा ज्ञान यज्ञ सगळ्या यज्ञात श्रेष्ठ सांगितला त्याला उपमा दिली तारा तेज संपत्ती दिन करापाशी सूर्य उगवल्यानंतर तारे दिसतात का आता नाही दिसतील तारे तर सूर्याचा प्रकाश आपण दिसत नाही तसं हा यज्ञ सर्वात श्रेष्ठ द्रव्य यज्ञापेक्षा श्रेष्ठ ज्ञान यज्ञ कलियुगामध्ये त्या काळात अनुकूलता होती त्यावेळेस ती यज्ञाची आयुष्यमान होत त्यावेळेस ती यज्ञ होत होते पण आता हाच यज्ञ आहे कलियुगामध्ये सर्वात श्रेष्ठ कलियुगामध्ये करावे कीर्तन तेने नारायण धीर भीती त्यानंतर प्रसाद होतोय सर्व चिंतून ग्रामस्थ येतात भक्तिमय वातावरण जिकडं तिकडं आरती जिकडे तिकडे कथा कीर्तन भजन चालू आहे 14 दिवस तिकडे तिकडे नामघोष चालू आहे आज आपण जो सेवेकरता श्लोक घेतलाय भगवान परमात्मा सांगतात मी प्रत्येक युगात अवतार घेतो प्रत्येक युगात अवतार असतात आपल्याला कळत नाही आपल्याला असं वाटतं आपल्याकडे अवतार आहे ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्या वेळेस भगवान परमात्मा कोणत्या रूपात अवतार घेतो कधी देवीच्या रूपात घेतो कधी राम अवतार कधी कृष्ण अवतार कच्छ मत्स्य वराह वामन परशुराम अनंत अवतार घेशी भक्ता कनवाळू कृपाळू दिना भक्ताच प्रीती देवाचं आहे भक्ता राखे पायापाशी दुर्जना ते आणि तेच कार्य जगत मातेनं केलेलं आहे ना
मोह महिषासुर मर्दना. जोगवा सगळं हेच सांगतो ना, देवीचं स्वरूपही सांगतो आणि देवीचं कार्य सुद्धा सांगतो. जोगवा अनादि निर्गुण प्रगटली भवानी. अनादि पहिल्याच ओळीमध्ये माऊलीला सांगितलं ओम नमोजी आत्या वेद प्रतिपात्या जे जे स्वसंवेद्य आत्मरूपा देवा तुझी गणेशू सकलार्थमती. त्याच तत्वाला गणपती म्हटले माऊलीना, त्याच तत्वाला देवी म्हणतात माऊली, त्याच तत्वाला तैसा हृदयामध्ये रामू असता सर्व सुखाचा रामू. ते म्हणता शिकापुषावी सर्व घटी राम. म्हणजे तत्व एक आहे. आपल्याला जे अनेक दिसत जे आपला अज्ञान आहे, आपल्या दृष्टीचा दोष आहे, त्या तत्वाचा दोष नाही. संतांना कसं काही एक दिसलं तिकडे पावी तिकडे चतुर्भुज गोपाळू लाजली माया. संतांकडे ज्ञानदृष्टी असते, आपल्या ठिकाणी द्वैते अज्ञान आहे, त्याच्यामुळे आपल्याला ते अनंत दिसतं. त्याच्यामुळे मग आम्ही शंकराचे भक्त वेगळे, शैव वैष्णव वेगळे, देवीचे भक्त वेगळे, आपल्या ठिकाणी भेद आहे. महाराज म्हणतात भेदा भेद भ्रम अमंगळ. त्यांची अनुभूती ना विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म भेदा भेद भ्रम मंगळ. भगवंताचं कार्य काय आहे, देवीचं कार्य काय आहे. आपला मुद्दा होता देवी अनादी आहे अशी काही जन्मतारीख सांगता येईल का. आदिनाथ गुरु म्हणलं त्याच्या अगोदर काहीच नाही ना. तसं हे तत्व अनादी आहे, याच्या अगोदर काही नव्हतं, तिथे कुठेच नव्हते काही सुद्धा पण काही. ही देवी जगन्माता अनादी आहे, ती निर्गुणी म्हणले. कारण गुण आला तर निर्गुणत्व संकट आहे. आला नावा रूपा तुका म्हणे निर्गुण म्हणजे ब्रह्म आहे. फक्त निर्गुण फक्त ब्रह्म आहे. आणि त्या ब्रह्माला गुण आले तर अवतार येतात. भगवंत सांगतात ना, ऐका यशस्वी औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे गुणवरी वसती घेत तया म्हणती भगवंत. मग त्याला आपल्याला भगवंत म्हणावं लागतं, कृष्ण म्हणावं लागतं. तसं ते ब्रह्म आहे. तसं हे अनादि निर्गुण आलं तर त्याला ब्रह्म म्हणावं लागतं. आणि ब्रह्म एक आहे. प्रसिद्ध अभंग आहे, लेनो ब्रह्म मार्ग चुकले उघडे पंढरपुरा आले भक्त पुंडलिके देखिले उभे केले विठेवरी तो हा विठोबा निधा. म्हणजे ब्रह्मचे पण ते कसं गुणात आला आणि उभा राहिले. ब्रह्मचे देवी तसं हे सुद्धा ब्रह्मचे अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भगवंताचा जन्म नसतो. आपण आपल्या भाषेत म्हणतो कृष्ण जन्म राम जन्म. भगवंताचा जसा प्रगट दिले पुरावे आयोनी संभव नो हे काही सवी नामयाचा स्वामी काय प्रगटलाय. प्रगटला जन्माला नाहीये, प्रगटला. ती भगवान परमात्मा प्रगट होत असतो म्हणजे तो आहेच. तो कुठं नाहीये. ते आपल्याला भजण्याकरता सगुणी विठू जळी स्त्री भरला रिता तो या दृष्टीने पाहिला विठ्ठलची. मग भगवती माता कुठं नाहीये, सर्वत्र आहे ती. निर्गुण स्वरूपाला सर्वत्र आहे. तीच आपल्या हृदयात तिला जे ब्रह्मांडात येते पिंडात असलेला कुंडली जगदंबा मानतात. ती ज्यावेळेस जागी होती त्यावेळेस आपल्याला खरं मुक्ती प्राप्त होत असते, समाधान प्राप्त होत असतं, शांती प्राप्त होत असते. तीच जगदंबा माता कधी कधी सगुण होत असते. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. भवानी शब्दाचा अर्थ काय आहे. भव जन्माला येणं राहणं हे जी याचा जी नाश करते त्याला भवानी म्हणतात. भवदुःखाचा नाश करणारी भवानी. अनादि निर्गुण प्रगटली भवानी. मोह महिषासुर ज्या ज्या वेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान सांगतात यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति. ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते. ही राक्षस त्यावेळेस कोणाच्या मरत नव्हती. त्यांना वरदानच अवघड आहे. ब्रह्मदेवांना वरदान दिलेले असतात
आणि वरदानीला मारणं लय अवघड असत, त्याच्यामुळे शक्ती असते ती. म्हणून जगदंबा मातेना मोह महिषासुर मर्दना, महिषासुर मारला पण कोणता मोह आहे तो मारला, पण आपला राहिलाय ना. अर्जुनाला गीता का सांगावं लागली? अर्जुनाला मोह झालेला आहे ना, आपल्या अंतःकरणात मोह नावाचा राक्षस तसाच आहे ना. तर त्याला मारण्याकरता ती जगदंबा माता आपल्या अंतःकरणात ज्यावेळेस प्रगट होईल त्याच वेळेस नष्टो मोह स्मृतिर्लब्धा. अर्जुन म्हणतो 18व्या अध्यायात अर्जुन मुक्त झालाय. गुंतलो होतो अर्जुन गुणी, मुक्त झालो तुझेपणे, आता सांगणे कुसणे काहीच नाही म्हणले. अगोदर किती तो गप्पा हाणीत होता अर्जुन. देव म्हणजे तू नुसत्या गप्पा हाणतोय, पंडिताच्या बाता करतोय, स्थितप्रज्ञाच्या बाता करतोय, पण ती स्थिती कुठे तुला प्राप्त झाली? 18व्या अध्यायामध्ये मुक्त झाला म्हणजे त्याचा मोह नष्ट झाला, म्हणजे तो मोहरूपी राक्षस मारला. असा तो आपल्या अंतःकरणात आहे ना. काम, क्रोध, लोभ, मोह, मत्सर, दंभ हे शत्रू, बाकी कोण शत्रू आहे आपल्याला? महाराष्ट्र म्हणतात पिकलिया शिंदे कडूपणे गेले, तैसे आम्हा केले काम, क्रोध, लोभ निमाले, काहीच अवघी आनंदाची सृष्टी झाली. परिपक्व अवस्थेचं वर्णन आहे. अनंत अवतारे भगवंताचे, अनंत अवतारे. भगवान परमात्म्याच्या अवतारात आणि संतांच्या अवतारात काय फरक आहे का? उद्देश एकच असतो. संतांचं कार्य तेच, पाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे, फक्त रीत वेगळी. भगवान परमात्मा घेऊन या चक्र गदा हाची धंदा, भक्ता राखे पायापाशी दुर्जनाचे. संत येतात, संत धर्माचं रक्षण करतात, रीत वेगळी. एक खळांची व्यंकटी सांडो म्हणले, खळ मोर म्हणले का माऊली? खळ जर मोर म्हणले असते त्याला जगात माऊली कोणी म्हणलं असतं का? पण उद्धार केलाच ना. ज्यांनी ज्यांनी त्रास दिला त्यांचा उद्धारच केला ना. आणि भगवंत उद्धारच करतो, पण मारून करतो. भगवंत मारून करतो आणि हे कृपा करून करतात, अनुग्रह देऊन उद्धार करतात. वाल्याचा उद्धार केला ना. आणि वाल्याला जर डायरेक्ट भगवंत भेटले असते तर उद्धारच केला असता, पण मारून केला असता. कारण तो मोकळा येत नाही. आपण शेतकरी मंडळी आहोत. दृष्टांत देण्याकरता जुने मंडळी म्हणून पूर्वी कोळपे होते. कोळप्याचं असे लाईनीत असलं तर राहते, बाहेर कोणी असलं तर उडून देते. ते लाईनीच्या बाहेर जर ठोंब असलं तर उडून देते. हा कोळप्याचा काय? हा तसं त्या बाबाचा असं घेऊन या चक्र गदा हाची धंदा, हा दुर्जनाचा संहार करतो. भक्ताचं कोळप्याला बाकीचं माहिती नाही. लाईनीत असलं तर व्यवस्थित आहे, पण लाईनीच्या बाहेर म्हणलं तर उडून देणार. पण तीच माता माऊली जर खुरपायला गेली खुरप घेऊन, ती माता माऊली जरी बाहेर आला तर त्याला उडील का ती माता माऊली? तसे संत जगी, संत कृपाळू असतात, संत दयाळू असतात, जीवाचं कल्याणच करतात. पण कल्याण करण्याची पद्धत वेगळी, संतांची हातोटी वेगळी. तशी खुरपणारी माता माऊली चौकून खुरपून घेणार, पण ती मोडून नाही देणार. तसं भगवंताचं कार्य वेगळं आहे आणि संतांचं कार्य वेगळं आहे. ज्या ज्या वेळेस धर्माला लागली की धर्म म्हणजे काय, धर्म म्हणजे काय, सामान्य धर्म वेगळे, विशेष धर्म वेगळे. सगळ्या धर्माची तू मूर्ती, पाप पुण्य तुझे हाती. अरे भगवान परमात्मा धर्माची मूर्ती आहे. अजून सगळ्यात सोपं, धर्मराजाला धर्म का म्हणतात? मुखातून असत्यच नाही ना आयुष्यामध्ये कधी. या भावाने एकदा बळच अर्थ बोलायला लावलं. सत्यवादी म्हणून सत्य हाच धर्म आहे कलियुगामध्ये. कलियुगामध्ये खरं बोलणं हाच धर्म आहे. आणि विजय हा सत्याचाच होत असतो. संजयला विचारलं ना, धृतराष्ट्राला विचारलं संजयला, आपल्या एवढ्या कुरुक्षेत्रामध्ये धर्माचं युद्ध आहे, विजय कोणाचा होईल? ते म्हणजे आपल्याला नाही सांगता येणार, कारण राजा आहे ना. खरं बोलावं हा धृतराष्ट्र काय करील, काहीतरी अंदाज तर सांग. त्यावेळेस त्यांना सांगितलं, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो तत्र श्रीर विजय भूतीर ध्रुवा नीतीर गतीर.
जिकडे भगवान परमात्मा आहे, जिकडे नीती आहे, जिकडे धर्म आहे, तिकडे विजय होतो. किती शून्यातून निर्माण झालेलं आहे, किती या मंडळींनी कष्ट घेतले असतील. आज एवढं दिसतंय, पाया कुठं दिसतोय? ज्ञानदेवी रचिला पाया उभारिले. हा आळंदीला किती मोठं वैभव आहे, पण विठ्ठलपंत आणि रुक्मिणी मातेचा पाया कुठं कोणाला दिसतोय? एवढं जे वैभव आहे आज चिंचवड गावामध्ये, त्या मंडळींनी किती कष्ट घेतले असतील, काय काय प्रसंग आले असतील त्यांच्यावर, पण त्यांनी निष्ठा नाही सोडली, सत्य नाही सोडलं, धर्म नाही सोडला. म्हणून हे धर्माचं उभं आहे आता अधिष्ठान. कारण भगवंताला सांगितलंय, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र स्त्री विजय भूतीर ध्रुवा दितीर. जिकडं धर्म आहे, जिकडं सत्य आहे, तिकडे विजय होत असतो. यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवति, ज्यावेळेस धर्माला ग्लानी येते त्यावेळेस भगवान परमात्मा कोणत्याही रूपाला येतात आणि राक्षसाला म्हणजे मारतात. अधर्म म्हणजे काय? अपकार नाही. राक्षस म्हणजे काय? स्वतः तर करत नाही, पण दुसऱ्यालाही परमार्थ करून देत नाही. स्वतःच्या मुलाला देवाचं नाव घेऊन देत नाही. हिरण्यकश्यपू स्वतः तर घेतच नाही म्हणले. मंदिर बांधायचे असले आमचे बांधा, तुम्हाला काय लागेल ती घेऊन जा, नामस्मरण माझं करा म्हणले. कशाचा नारायण म्हणले? या वृत्तीला राक्षस म्हणायचं. ही वृत्ती नष्ट करण्याकरता कधी भगवान परमात्मा येतात, कधी कधी संत येतात. आता जगदंबा माता संत अवतार सुद्धा आणि कळली का समाजाला? मुक्ताबाई आदिमाया शक्ती आहे ना, ही चारी भावंड म्हणजे का सामान्य आहे का? सदाशिवाचा होता स्वामी, निवृत्ती जाता महाविष्णूचा होता तथा माझा ज्ञानेश्वर, ब्रह्मा सोपान तो झाला. अहो हे मंडळी का सामान्य का? आधी शक्ती मुक्ताबाई. पण समाजाला काय त्यांच्यावर पूजा केली असताना त्यांची आज तिथं नंबर नाही लागत. तिला तर गेलं तू काय दही काय काय तिथं पाय ठेवायला जागा नाही. असताना प्रत्यक्ष भगवान परमात्मा आले ना, महाविष्णू आले, आधी शक्ती आली. कशा करता? जगाला धर्म सांगण्याकरता, जगाला सुख देण्याकरता, ज्ञान देण्याकरता. पुढे समाज ऐकून घ्यायला तयारी नाहीला म्हणून चमत्कार झाले, म्हणून डोक्यावर घेतलं चमत्काराला नमस्कार. रेडा बोलावलं सगळे डोक्यावर. ज्ञानेश्वर महाराज की जय, निवृत्तीनाथ महाराज की जय. भिंत चालवल्यावर आले लोटांगणी चांगलं देव. मग योगी आले. चमत्कार परत नाही केला, मग केला परत नाही केला. चांगदेव महाराजांकरता केलेला चमत्कार आहे. तात्पर्य संत येतात, भगवान परमात्मा येतात आणि धर्माचं रक्षण करतात. मग तो राम अवतार असेल, कृष्ण अवतार असेल. आपला प्रसंग नवरात्राचा आहे आज. भगवान परमात्म्याचं चरित्र आपण कृष्ण अवताराचं ऐकलेलं आहे भागवतामध्ये, रामायणामध्ये पूर्ण भगवंतांना खास अवतारच राक्षस मारण्याकरता आहे. 14 वर्ष भगवान परमात्मा गेले म्हणजे नियोजन कोणाचं होतं? मंथरा निमित्त आहे, काही निमित्त आहे, पण भगवंताला ते धर्माचं कार्य करायचं होतं ना. ऋषी मुनी जपी तपी किती काळापासून वाट पाहत होते. भगवंताला प्रत्येक अवतारामध्ये कार्य केलेलं आहे, प्रत्येक अवतारामध्ये. पण देवी अवतारामध्ये काय कार्य केलेलं आहे? आता सप्तशतीमध्ये तर सगळं आपण ऐकलेलं चरित्र. कोणत्या कोणत्या राक्षसाचं काय केलं देवी भागवत आपण बघितलेलं आहे. देवी भागवतामध्ये एकावन्न पिठा सांगितलेले, म्हणजे सगळं देवीचं चरित्र आहे देवी भागवत. यशाने सगळं त्याच्यावर हे केलंय का? देवीला जसं राम अवतारच भगवंतांना राक्षस मारले, तसं देवी भागवतामध्ये सगळं देवीचं चरित्र आहे. पण रामायणामध्ये सुद्धा देवीचं चरित्र आलं महाराज. भावार्थ रामायणामध्ये थोडा भाग आला, तुम्ही बघितलं तो विषय. प्रसंग असा घडला ज्या वेळेस भगवान परमात्म्यानं राम अवतारामध्ये दुसऱ्या दिवशी अभिषेक सांगतात. दशरथ राजाचा एकच केस पांढरा झाला होता म्हणजे इथला कानाचा. तर वैराग्य प्राप्त झाला, विरक्ती प्राप्त झाली.
फुलाच्या ताब्यात देऊन टाकायचं. दुसऱ्या दिवशी लगेच राज्याभिषेक वशिष्ठाला बोलून. आता आपले किती पांढरे झाले, आपल्याला पण वैराग्य होत नाही ना, विरक्ती नाही ना आपल्याकडं. प्रसंग पुढं मंथरेला प्रयोग केला, कैकेयीचा तो सगळा प्रसंग. भगवान परमात्मा गेले 14 वर्षे वनवासामध्ये, रावणही मारला, लंका विभीषणाला देऊन टाकली, धर्माचं कार्य केलं का नाही बरोबर, अधर्माचा नाश केला ना, एकही राक्षस ठेवला नव्हता. बरोबर आहे मुद्दा. आपण रामायण कथा ऐकलेली बरेच वेळा, प्रत्येकानं रामायण वाचलेलं आहे, ऐकलेलं आहे. भगवान परमात्म्याचा अवतारच आहे. यदा यदा ग्लानिर्भवती, एकही राक्षस ठेवला नव्हता. इथं हा मुद्दा तर मान्य करावा लागेल आपल्याला. आणि मग भगवान परमात्मा परत आले अयोध्येमध्ये. अयोध्येमध्ये आले भगवान परमात्म्याने 11,000 वर्ष राज्य केलेलं आहे रामावतारामध्ये. आणि मग एक दिवसाचा प्रसंग असा आहे, भगवान परमात्मा सिंहासनावर बसले असताना सगळं जिकडे तिकडे पूर्ण कार्य झालेले, रामराज्य सुरू झालेलं आहे. आणि तिथं कैकेयी माता आली होती. कैकेयी माता आली आणि सांगितलं, रामा मला एकदा लंका पाहायची म्हणले. माझी इच्छा आहे. सोन्याची लंका आहे म्हणतात. लंकेचं वर्णन फक्त मी ऐकलं, पण मला प्रत्यक्ष लंका पाहायची म्हणले. कैकेयी मात्यानं प्रश्न केला भगवंताला, आता जगाचा मालक आहे तिथं काय कमी आहे. आणि सांगितलं आता पुष्पक विमानच घेऊन जा म्हणले. तुम्ही पुष्पक विमान दिलंच होता ना. हे सगळे पण मंथर सुद्धा गेली बरं का, गुण नाही सोडित. प्रसंग आता आपल्याला प्रत्यक्ष जिथं युद्ध झालं, विभीषणाच्या महालात जायचं सगळं आपल्याला बघायचं म्हटले. पुष्पक विमान खाली उतरलं, हे सगळे मंडळी गेले. विभीषणाला कळलं तर माझं आराध्य दैवत प्रभू रामचंद्र भगवान परमात्म्याची आई प्रत्यक्ष आली. तो आला धावत, आईचे दर्शन घेतलं, लोटांगण घातलं. त्याला फार आनंद झाला नाही का. आज काय आमचं म्हणजे भाग्य होतं नाही का. प्रत्यक्ष मातोश्री आल्या म्हणले आमच्याकडं. आणि मग पूजन केलं, सिंहासनावर बसवलं, सगळं फळं मुळं सगळं हे केल्यानंतर म्हणजे मला लंका पाहायची म्हणजे आता प्रत्यक्ष फिरून पाहायची म्हणले. पण मंत्र्याला सांगितलं, मातोश्रीला पूर्ण लंका दाखवा, पडलंका वगैरे सगळं, इंद्रजिताचं सगळं 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 दाखवा म्हणले मला पहा. आणि मग प्रधानाने मातोश्रीला घेतलं, सगळी लंका दाखवली पूर्ण. विभीषणाचा रावणाचा महाल दाखवला, कुंभकर्णाचा महाल दाखवला. आणि तिथं घडलेला प्रसंग आहे. मग ज्या वेळेस कुंभकर्णाच्या महालात ती सगळी मंडळी गेले, तिथे एक तरुण मुलगा होता. मुलगा म्हणजे त्याच वंशातला राक्षस म्हणावा लागेल आपल्याला. कुंभकर्णाचा मुलगा म्हणजे राक्षसच. एक 16-17 वर्षाचा तरुण मुलगा ज्या वेळेस पाहिला, त्यावेळेस मातोश्रींनी विचारलं, हा मुलगा कोणाचा आहे. मग कुंभकर्णाचा मारलेलाच होता, सगळे राक्षस मारलेलेच होते ना. त्याच्या पत्नीला सांगितलं, हा माझा मुलगा आहे म्हणले. म्हणजे हा कस काय जिवंत राहिला. भगवान परमात्म्यानं राम अवतार तर एकही राक्षस ठेवलेला नाही ना. सगळी पृथ्वी रामराज्यच करून टाकलेलं आहे ना. हा रायला कस काय म्हणले, हा वासरा कस काय म्हणले. म्हणजे हा कुंभकर्णाचा मुलगा आहे. हा मूळ नक्षत्रावर झालेला आहे म्हणले. हा झाल्यानंतर सगळं लंकेचं सपाट झालं म्हणले. हा ज्या वेळेस झाला त्यावेळेस याला लंकेच्या बाहेर फेकून दिलं होतं म्हणले. आणि एका राक्षसीनं याला याचं संगोपन केलं म्हणले. त्यामुळे हा वाचलाय म्हणले. रामाच्या तडाख्यातून वाचलाय म्हणले. हा एवढ्या याच्यामधून हा वाचलाय म्हणले. एकही राक्षस जिवंत ठेवले नाही, पण हा वाचलाय म्हणले. आणि मग तिला असं वाटलं, मग तिला तिथं लगेच कार्य सुरू केलं. मंथरा बरोबर होतीच, कैकेयी माता बरोबर होतीच. म्हणजे बाळा मग तुझा वाटा नाही घ्यायचा. म्हणजे विभीषणाला लंकेचं राज्य बनवलंय, विभीषण राजा झाला. अरे मग तू याचा वाटी तरी ना म्हणले, तू सुद्धा गादीवर बसायला पाहिजे ना. म्हणजे स्वनीची लंका आहे का ती सामान्य लंका आहे म्हणले. म्हणजे पहा तिथं लगेच हे करून दिलं. म्हणजे पण मला कसं काय शक्य म्हणले. पुढे म्हणले विभीषण, त्याला रामाचा आशीर्वाद आहे म्हणले, नाही का, राजा आहे म्हणले तू.
त्याला सांगितलं तू तप करणं म्हणले, भगवान शंकरला प्रसन्न करणं म्हणले, ब्रह्मदेवाला प्रसन्न करणं म्हणले, त्याच्याकडून वरदान मागून घे ना, लंका मागून घे ना म्हणले, त्याची शक्ती मागून घे, लढणं म्हणले त्याच्या संग, तुझा काय अधिकार नाही का म्हणले, पहा तुझा चुलता आहे ना म्हणले, निम्मा अधिकार आहे म्हणले, ह्या इस्टेट मध्ये तुझा निम्मा अधिकार आहे, स्वामीची लंका आहे म्हणले. काम झालं आणि काम झालं कशाला थांबायचे ते, त्यांनी पूर्ण लंका पाहिली. विभीषणाला म्हणले आता आम्हाला निरोप दे म्हणले. त्यांचा सगळा समारंभ झाला. हे सगळे मंडळी अयोध्येमध्ये आले. अयोध्येमध्ये आल्यानंतर तिकडे कार्यक्रम सुरू झाला. तो मुलगा म्हणले आई बरीच फटकारला त्याला, तू काय म्हणले नुसता मूर्ख आहे, असा आहे तसा आहे, तुला काही कळत नाही म्हणले, काय चाललंय म्हणले. विभीषण राजा झाला म्हणले, काय ऐश्वर्य म्हणलं त्याच्यावर, सोन्याची लंका, आणि तू मूढमती म्हणले, तू मूर्ख आहे म्हणले, तू आमच्या पोटाला आला म्हणले, मूळ नक्षत्रावर आला. बराच संवाद झाला. तापावला तो तापला. म्हणजे आई आता तू सांग मी काय करू, म्हणजे तप कर, असं तप कर म्हणले. भगवान परमात्मा जोपर्यंत प्रसन्न होत नाही जगाचा मला भोलेनाथ, तोपर्यंत तप बंद नाही करायचं म्हणले. तुझ्यावर किती काही विघ्न येतील म्हणले, हे सगळे स्वर्गातले मंडळी तुझ्यावर विघ्न आणतील म्हणले, पण जोपर्यंत भगवान परमात्मा येत नाही, तुला वर देत नाही, एक तर अमरत्व मागून घे म्हणले, नाही तर लंकेचं राज्य मागून घे म्हणले. ठीक आहे म्हणले. आईचं दर्शन घेतलं आणि तो निघाला. तो राक्षसाचा मुलगा पर्वतावर गेला आणि त्यानं तपश्चर्या केली भगवंताची. 1000 वर्ष त्यावेळेस आयुष्य भरपूर होतं. भरपूर तपश्चर्या केल्यानंतर इंद्रांना बी अप्सरा पाठवल्या, भरपूर प्रयत्न केले, पण त्याचं तप भंग नाही झालं. तपश्चर्या भंग नाही केली त्यानं. 1000 वर्ष तपश्चर्या केल्यानंतर भगवान परमात्मा आले आणि प्रगट झाले, प्रसन्न झाले. म्हणले अरे जो जन्माला आला त्याला एक दिवस जावाच लागतं म्हणले. तो हिरण्यकश्यपूंना सुद्धा तेच मागितलं होतं, पण त्याला सुद्धा देवानं फाडलं म्हणले. आतापर्यंत कुणी अमर झाला नाही म्हणले. कुणी असो येत गुरु नाही आले अवतार, उपजे ते नाशे नाशिले पुनरुपी दिशे, हे घटिका यंत्र देशे परी म्हणले का. त्यांना शरीर धारण केलं ना, एक दिवस याची राख होणार आहे. दुसरं काही माग म्हणजे त्याला भरपूर मागितलं. त्याला सांगितलं मला अशी शक्ती दे म्हणले, तर माझा पराजय झाला नाही पाहिजे म्हणले. हा अशी शक्ती दे म्हणले, तुला जे पाहिजे ते वरदान देतो, फक्त अमर पद सोडून. आणि मग सगळे वरदान दिले. राक्षस कोण मरण नको, आमके कोण मरण नको, तमके कोण मरण नको, सगळे जसे हिरण्यकश्यपूला मागितले सगळे वरदान मागितले. तथास्तु म्हणले, तथास्तु. सगळे शस्त्र अस्त्र सगळे वरदान देऊन टाकलं. आणि मग तो आला लंकेमध्ये. आईचं दर्शन घेतलं. म्हणजे आई आता आज्ञा करतो फक्त, मी काय करू ते. म्हणजे मला तुला राज्यावर बसलेलं पाहिजे म्हणले, सोन्याची लंका, रावणासारखं राज्य, विभीषणासारखं राज्य, गादीवर बसलेलं तुला पाहिजे. ठीक आहे म्हणले. आता काय करू, आता लगेच युद्ध करून काय करतो म्हणले. लगेच युद्ध गेला विभीषणाकडे. सांगितलं मला लंका पाहिजे म्हणे. आता तो काय गोडी थोडी देणार रे, हा राक्षसी आधर्मी आहे ना. आणि विभीषण धर्मात्मा आहे. विभीषण धर्मात्मा आहे. भगवंताला शरण गेलेला आहे. शरणागता लागी शरण्य मीच आहे. शरण गेल्याचे काय होते फळ, तुका म्हणे कुळ उद्धरिले. भगवान परमात्म्याला शरण गेलेला विभीषण धर्मात्मा आहे. त्यावेळेस सांगितलं हे धर्माचं राज्य, हे रामाचं राज्य म्हणले, माझं नाही म्हणले. ही लंका रामाला मला दिलेली म्हणले. आणि मग त्यांचं युद्ध ठरलं. युद्ध ठरल्यानंतर प्रधान वगैरे भरपूर लढायला गेले, घनघोर युद्ध झालं. पण आता याला भगवान शंकरांना वरदान दिलेलं आहे ना. मग सगळं सैन्य मारलं त्यांना. शेवटी विभीषण राजा लढण्याकरता गेला. विभीषण लढण्याकरता गेल्यानंतर आता याला वरदान असल्यामुळं विभीषणाला सुद्धा यांना युद्धामध्ये हरवलं. विभीषणाचा पराजय झाला आणि विभीषणाला काढून दिला. विशुद्ध पडला विभीषण. हा लगेच आला, लगेच राज्याभिषेक, लगेच राज्याच्या गाडीवर.
त्याला काय लगेच गादीवर काय मंत्री संत्री काय जय जयकार इकडं तिकडं हाच राजा. मग विभीषण काही वेळा सिद्धीवर आला, सैनिकांनी उठवलं आणि विचारलं, म्हणले तो राजा झाला म्हणले आता लंकेचा, आपला आता इथं काही काम राहिलं नाही म्हणले, आपला सगळा सैन्याचा पराजय झाला म्हणले, आता तो राजा झाला म्हणले. आणि मग आता काय करायचं, युद्धातही आवरत नाही, आता लंका गेली, मग काय करावं लागल, सगळ्यात मोठा आराध्य म्हणजे भगवान परमात्मा. आणि मग विभीषण त्याचे मंत्री हे सगळे मंडळी अयोध्येमध्ये आले, परत आले. पाहिल्यानंतर रामानं पाहिल्याच ओळखलं काहीतरी संकट याच्यावर आले, कळतं ना आपल्याला, काय निरोप घेऊन आला, चेहरा सांगत असतोय, किडे घेऊन आला तरी आपल्याला कळतंय आणि निरोप घेऊन आला तरी आपल्याला कळतं. मग जगाच्या मालकाला कळणार नाही, न सांगता तुम्हा कळो येते अंतर विश्वी विश्वंभर परिहारच न लगे. अंतकरणात काही जगत मातेला कळणार नाही का. आणि मग म्हणजे विभीषणा फार दुःखी दिसतो, कष्टी दिसतो.